वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम नमो नारायणाय. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. खालच्या भागामध्ये आपण बघितलेले होते भगवंतांचा विलक्षण अद्वितीय अवतार हयग्रीव अवतार. आता आपण बघणार आहोत भगवंतांचा 24 अवतारातला 17वा अवतार श्री हरी अवतार. भगवान विष्णू जेव्हा जेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी, भक्तांचे पालन करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार धारण करतात, तेव्हा प्रत्येक अवतारातून मानव जातीला एक नवीन जीवनदृष्टी मिळते. काही अवतार दुष्टांचा संहार करण्यासाठी असतात, काही धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी असतात, तर काही अवतार केवळ भक्तांच्या प्रेमासाठी घेतलेले अवतार असतात. आज आपण अशाच एका अत्यंत करुणामय, भक्तवत्सल आणि हृदयस्पर्शी अवताराची कथा बघणार आहोत. हा अवतार बहुतेकांना माहित नसेल असे मला वाटते. श्रीहरी हे नाव आपल्याला माहितीये, पण हे भगवंतांचा हा अवतार आहे हे बहुतेकांना माहित नसेल असे मला वाटते. म्हणून थोडस या अवताराबद्दल पण मी सविस्तर सांगणार आहे. तसे जर आपल्याला श्रीमद भागवत आठवत असेल तर त्यामध्ये गजेंद्र मोक्ष जो होता, जो अध्याय मी सांगितलेला होता, त्यामध्ये या अवताराचे वर्णन थोडक्यात मी केलेले होते, पण आता मी हे वर्णन सविस्तरपणे करणार आहे. हा अवतार आहे भगवंतांचा श्री हरी अवतार. हा अवतार आपल्याला एक गोष्ट शिकवतो की भगवंतांसाठी भक्ताचे सामर्थ्य, संपत्ती, विद्वत्ता किंवा पद महत्वाचं नाही, तर भगवंतांना महत्वाचं आहे निष्कपट भक्ती आणि पूर्णपणे शरणागती. ज्या क्षणी भक्त आपल्या सगळ्या अहंकाराचा त्याग करून भगवंताला आर्तपणे हाक मारतात, त्या क्षणी भगवंत लगेच रक्षणासाठी, म्हणून भक्तांच्या रक्षणासाठी धावत येतात. भगवान विष्णूंच्या 24 अवताराचे वर्णन श्रीमद भागवताच्या महापुराणाच्या प्रथम स्कंध 3ऱ्या अध्यायामध्ये आलेले आहे. विविध वैष्णव परंपरांमध्ये या अवतारांचा क्रम काहीसा वेगळा आहे. त्यामुळे काही परंपरामध्ये श्रीहरी अवताराला 17वा अवतार मानले जाते, तर काही ठिकाणी गजेंद्र मोक्षाचा हा प्रसंग भगवंतांच्या भक्तवत्सल स्वरूपाचा सर्वोच्च आविष्कार म्हणून वर्णन केले जाते. त्यामुळे हा विषय सांगताना ही बाब लक्षात ठेवणे खरंच खूप गरजेचं पडतंय. आता या अवताराचे मुख्य तत्वज्ञान अत्यंत सोपे आहे. जिथे मानवी प्रयत्न संपतात तिथे भगवंतांची कृपा सुरू होते. म्हणून आपण बऱ्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये देखील बघतो की एखादा सिरियस पेशंट असेल, सगळे प्रयत्न डॉक्टरांच्याकडून करून झालेले असतात आणि शेवटी डॉक्टर काय म्हणतात, आता देवाच्या हातामध्ये आहे. आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न केले पण यश येत नाही. आता आपण भगवंतांची आराधना करा, भगवंतांची प्रार्थना करा, आता सगळे भगवंतांच्या देवाच्या हातामध्ये आहे. ही प्रत्यक्ष डॉक्टरांची देखील वाक्य असतात. म्हणून म्हटले जाते जिथे मानवी प्रयत्न संपतात तिथे भगवंतांची कृपा सुरू होते. आणि अशा वेळेला आपण असे अनेक चमत्कार बघितलेत जिथे डॉक्टरांनी हात टेकलेले असतात. डॉक्टर सांगतात की आता आशा संपलेली आहे आणि जर भगवंतांची कृपा झाली तर तो पेशंट बरा झालेला आपण अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला बघितलेली आहेत. श्रीहरी अवतार घेण्याचे कारण आता आपण पहिल्यांदा बघूयात आणि मग बाकीचं सविस्तर वर्णन आपण पुढे बघूयात. क्षीरसागराच्या पलीकडे चित्रकूट नावाचा एक दिव्य पर्वत होता. त्या पर्वताच्या पायथ्याशी एक विशाल रमणीय सरोवर होते. त्या सरोवरामध्ये निळी, पांढरी, लाल कमळे फुललेली होती. हंस, चक्रवाक, सारस आणि असंख्य जलपक्षी मुक्तपणे
त्या भागामध्ये विहार करत असायचे. सभोवताली दाट वनराई होती, सुगंधी फुलझाडे, उंच वृक्षे, त्यामुळे तो संपूर्ण परिसर स्वर्गालाही लाजवेल असा दिसायचा, असा रमणीय दिसायचा. याच वनामध्ये गजेंद्र नावाचा एक बलवान हत्ती आपल्या विशाल कळपासह राहत होता. आपण नेहमी बघतो हत्तीचा जो कळप असतो त्याबरोबर भरपूर अगदी छोट्या छोट्या हत्ती बसून सगळे जण हत्ती येण्याचे सगळे असतात. त्याचा एक प्रमुख असतो, त्या कळपाचा प्रमुख एक हत्ती असतो आणि बाकी सगळे त्याच्याबरोबर जिथे जाईल तो मुख्य जो जिथे जाईल हत्ती तिथे बाकीचा सगळा कळप जात असतो, कारण तो हत्ती त्या कळपाचा राजा असतो. आणि असाच गजेंद्र त्याच्या कळपाचा राजा होता. त्याच्याकडे प्रचंड सामर्थ्य, खूप मोठा कळप होता, म्हणजे त्याचा खूप मोठा परिवार होता. त्याच्याकडे हे अपार वैभव होते. कळप म्हणजे त्याचा वैभव आहे. आपल्या बळामुळे त्याच्या अंगामध्ये जे अपार सामर्थ्य होते, हत्ती तर मुळात बलवान असतो आणि हा गजेंद्र अजून बलवान होता. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये नकळत अभिमान निर्माण झालेला होता. त्याला वाटत होते की जगात असं कुठलं संकट नाही की ज्याच्यावर मी माझ्या शक्तीने त्याला प्रतिकार करू शकत नाही किंवा विजय मिळवू शकत नाही, असं एकही संकट नाही. आणि अशातच तो फिरत असताना, आपल्या कळपासहित फिरत असताना उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे गजेंद्र आपल्या सगळ्या कळपासहित त्या सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी म्हणून उतरला. आपल्याला सगळ्यांना माहिती की हत्तीला पाणी किती प्रिय आहे. नदीमध्ये किंवा एखाद्या तलावामध्ये हत्ती सगळ्या आपल्या कळपासहित डुंबत असत आणि कित्येक वेळ ते त्या पाण्यामध्ये खेळत असत. एवढे पाणी हत्तीला प्रिय आहे. सगळे हत्ती आनंदाने जलक्रीडा करायला लागलेले होते. गजेंद्र आपल्या सोंडेने पाणी उडवत होता. त्याने थोड्या वेळानंतर कमळे तोडली आणि आपल्या कुटुंबासहित तो आनंदाने त्या पाण्यामध्ये विहार करायला लागलेला होता. परंतु सुखाचे क्षण अनेकदा संकटामध्ये बदलतात. आत्ता सुख आहे असे आपण म्हणत असताना आपल्यावर संकट येते. म्हणजे प्रवासामध्ये देखील आपण खूपदा बघितलेले आहेत. आपण बातम्या बघतो, पेपरमध्ये वाचतो, टीव्हीवर न्यूज बघतो. एखादे कुटुंब आपल्या गाडीमधून आनंदाने प्रवासाला निघालेलं असतं, आनंद त्यांचा चालू असतो, गाणी म्हणत असतात, गप्पा मारत असतात आणि क्षणात समोरून एखादा ट्रक येतो किंवा हीच गाडी नकळत दरीमध्ये त्यांचा कंट्रोल गेल्यामुळे दरीमध्ये कोसळते. असे अनेक आपण बघतो. म्हणजे सुखाचे क्षण अनेकदा अचानक संकटामध्ये बदलतात. गजेंद्राच्या बाबतीमध्ये देखील तसेच झालेले होते. गजेंद्र सरोवराच्या मध्यभागी पोहोचताच पाण्यामध्ये दबा धरून बसलेल्या एका प्रचंड ग्राहाने, ग्राह म्हणजे मगर, एका मगरीने त्याचा एक पाय लोखंडी पकडीसारखा घट्ट पकडला आपल्या तोंडामध्ये. क्षणभर गजेंद्रला समजलेच नाही की काय झाले, कारण तो त्या आनंदामध्ये होता. तो पाण्यामध्ये आपल्या कुटुंबासहित, आपल्या कळपासहित विहार करत होता. तो आनंदाचा क्षण होता. असेच आता मी आपल्याला म्हटल्यासारखं आनंदाने चाललेल्या गाड्या असतात किंवा जात असतात आणि क्षणात दरीत तरी कोसळते गाडी किंवा समोरून एखादा ट्रक तरी त्याला ठोकतो. त्यावेळेला कळत नाही की क्षणात काय झाले. म्हणजे आनंद चालू असतो आणि क्षणामध्ये मृत्यू समोर दिसतो. त्यावेळेला त्या व्यक्तींना देखील कळत नसते. तसेच गजेंद्राच्या बाबतीमध्ये झाले. त्याला काहीच कळले नाही की काय झाले. आपला पाय पकडला गेला एवढे फक्त त्याला त्या वेदनेमुळे समजले. त्याने सगळी स्वतःची शक्ती एकवटून आपला पाय सोडवून घ्यायचा, म्हणजे स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि त्या वेदनेमुळे आणि संतापामुळे हत्ती संतापल्यानंतर त्याची एक वेगळी गर्जना असते. वेदनेमधली पण वेगळी गर्जना असते आणि संतापाची पण एक वेगळी गर्जना असते. चित्कार म्हणून म्हटले जाते, हत्तीचा चित्कार म्हटले जाते. प्रत्येक जो पशु असतो त्याच्या प्रत्येक ओरडण्याचा एक वेगळा म्हटले जाते. जसं मी मागच्या अध्यायामध्ये सांगितले की घोडा हिंडतो, वाघाची गर्जना असते, हत्तीचा चित्कार असतो. तर ह्या चित्कारामध्ये पण फरक असतो. म्हणजे वेदनेचा वेगळा आणि रागाचा वेगळा.
पहिल्यांदा त्याला वेदना तर झाली होती, पण त्यापेक्षा त्याला राग आलेला होता की मी एवढा बलाढ्य गजेंद्र असताना माझा पाय कोणी पकडला. म्हणून त्यांनी संतापून गर्जना केली. त्या गर्जनेने सगळे जंगल दणाणून गेले आणि त्याची गर्जना ऐकून आजूबाजूला असलेले त्याच्या कळपातले कुटुंबातले सगळे हत्ती त्याच्या मदतीला धावत आले. सगळ्यांनी मिळून त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. आपण जर कधी बघितलं तर आपल्याला बघता येईल, एखादा जर कोणी खड्ड्यामध्ये जर पडलेलं असेल, पिल्लू एखादं, बऱ्याच वेळेला आपण टीव्ही मोबाईलवर अशा रील पण बघतो, त्याच्यामध्ये बघता एखादा छोटस खड्ड्यामध्ये त्याच्या हत्तीचं पिल्लू पडलेलं असेल तर प्रत्येक जण त्याला सोंडेनी वर ओढण्याचा प्रयत्न करत असतं. कधी कधी प्रत्येक म्हणजे एक जण ओढत असतो आणि बाकीचे त्याच्या शेपटीला धरून ओढत असतात. म्हणजे हत्तीचं जे शेपूट असतं त्याला दुसऱ्यांनी सोंड्यानी पकडलेलं असतं. अशी ती चेन बनवली जाते आणि ओढलं जातं आणि प्रत्येकामध्ये प्रचंड ताकद असते, त्याच्यामुळे ते संकटातून पटकन बाहेर येतात. सगळ्यांनी मिळून त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला, पण मगरीची पकड घट्ट होती, त्याच्यामुळे त्याला ते त्याच्या मगरीच्या पकडीतून हत्तीला गजेंद्रला सोडवू शकत नव्हते. आणि हा कालावधी वाढत गेला, म्हणजे 1 दिवसाचा, 2 दिवस, 2 दिवसाचा, म्हणजे तासाचा, दिवसावर दिवसाचा, बऱ्याच काळापर्यंत हा कालावधी वाढत गेला. दिवसोंदिवस त्या मगरीची पकड त्याच्या पायावरची मजबूतच होती, ती सुटत नव्हती. काही पुराणामध्ये तर याचे वर्णन आहे की हा संघर्ष काही तासाचा नव्हता, काही दिवसाचा नव्हता, काही महिन्यांचा नव्हता, हजारो वर्ष हा गजेंद्र आणि त्या मगरी मधला संघर्ष चालू होता. हत्ती जमिनीवर राहणारा प्राणी आहे. तो पाण्यामध्ये जातो, पाण्यामध्ये खेळतो, पण तो पाण्यामध्ये जास्त काळ राहू शकत नाही. तो जमिनीवरच जास्त काळ राहू शकतो. त्यामुळे त्याची गजेंद्राची शक्ती हळूहळू क्षीण व्हायला सुरुवात झाली. आणि मगर ही पाण्यातही राहते आणि जमिनीवर पण राहू शकते. पण मगरीचे सामर्थ्य वाढतच गेले, कारण मगरीचे पाणी हे नैसर्गिक क्षेत्र आहे. ती पाण्याच्या बाहेर येऊन थोडी सुस्तावलेली आपण नेहमी बघतो, कुठेही बघतो, पण ती जास्त काळ पाण्यामध्ये असते, कारण ते तिचे क्षेत्र आहे. त्याच्यामुळे जो तो आपल्या भागामध्ये, याच्यातून आपल्याला एक संदेश मिळालेला आहे की जो तो आपल्या भागामध्ये ताकदवान असतो, आपल्या भागाच्या बाहेर गेला की त्याची ताकद कमी पडत असते. हळूहळू गजेंद्र थकायला लागला, त्याचे शरीर अशक्त व्हायला लागले, कारण हजारो वर्ष चालला ना, त्याच्यामुळे त्याची ताकद कमी पडायला लागली, त्याचं अन्न कमी, त्याला आहार मिळेना असा झाला. पाण्यामध्ये त्याला मिळणार काय ना, कारण तो जमिनीवर असताना त्याला हव्या त्या गोष्टी तो खाऊ शकत होता, पण इथे पाण्यामध्ये त्याला काय मिळणार, कारण तो सोडवण्याचा प्रयत्न होता. त्याच्यामुळे त्याच्या सुरुवातीला तहान भुकेकडचं लक्ष कमी झालेलं होतं, त्यामुळे त्याची शक्ती क्षीण व्हायला लागली, त्याचं शरीर अशक्त व्हायला लागले, त्याच्याकडे असलेले प्रचंड बळ हळूहळू संपत आलेले होते. ज्या गोष्टीचा त्याला गर्व होता तेच सामर्थ्य आता निरुपयोगी ठरायला लागलेले होते गजेंद्रचे आता त्या मगरीच्या समोर. त्याच्या कुटुंबाने देखील जेवढे करायचे तेवढे सगळे प्रयत्न त्याला सोडवण्याचे केलेले होते. शेवटी ते पण असह्य झालेले होते, कारण त्यांच्या मदतीमुळे देखील तो सुटू शकत नव्हता. कळपातल्या प्रत्येक हत्तीने त्याला सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता, पण नियती समोर त्याची शक्ती आता क्षीण होत होती. त्याच क्षणी गजेंद्रला जाणवले, हजारो वर्ष त्यांनी झुंज दिलेली होती मगरी बरोबर, आणि त्यानंतर त्याला जाणवले की जगातले कुठलेही नाते, कुठलीही संपत्ती किंवा शरीराचे बळ एका मर्यादेनंतर साथ देत नसते. म्हणून शेवटी नेहमी प्रत्येक पुराणामध्ये आपल्याला, श्रीमद भागवतामध्ये देखील मी आपल्याला हे सांगितले, परमेश्वरच आपल्याला साथ देतो. आपलं कुटुंब, आपलं नातं, आपली संपत्ती एका ठराविक मर्यादेपर्यंत आपल्या बरोबर असते, त्यानंतर त्यांची साथ संपत असते. म्हणून या कुठल्याही गोष्टीचा अहंकार, गर्व करू नका. आणि त्याच क्षणी ज्या वेळेला गजेंद्रला हे जाणवले, त्याच क्षणी अंतःकरणामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये
पूर्वजन्मातली भगवत भक्ती जागृत झाली. आणि म्हणूनच असे म्हणतात की एक ठराविक वेळ असते तुमच्या अंतःकरणामध्ये किंवा तुमचं पूर्वजन्मीचं जे संचित असतं ते संचित तुमचं ज्या वेळेला भगवंतांची इच्छा होईल त्याच वेळेला तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंतांची भक्ती पुन्हा जागृत होते. आपण रोज देवाचा जप करतो, आराधना करतो, पूजा करतो, मंदिरामध्ये जातो, उपवास करतो, पण खरी भगवत भक्ती जी आहे ती तुमच्या अंतःकरणामध्ये जागृत होण्याचा एक ठराविक वेळ असते. ज्या वेळेला भगवंतांनी ठरवलेलं असतं त्यावेळेला ती बरोबर तुमच्या अंतःकरणामध्ये जागृत होते. गजेंद्र हा साधा सुद्धा हत्ती नव्हता. आता आपण गजेंद्रचा पूर्वजन्म बघूयात, म्हणजे त्याची पूर्वजन्मातली भगवत भक्ती आत्ता जागृत झालेली आहे. त्याला आता लक्षात आलं, त्याचा अहंकार संपला आणि त्याच्या मनामध्ये भगवंतांचा विचार आला. त्यावेळेला ती ते पूर्वजन्मातलं संचित होतं. म्हणजे पूर्वजन्मामध्ये गजेंद्र कोण होता याची माहिती आता आपण घेणार आहोत. पूर्वजन्मी तो दक्षिण भारतातील पांड्य देशाचा इंद्रद्युम्न नावाचा अत्यंत धर्मनिष्ठ, न्यायप्रिय आणि भगवान विष्णूंचा अनन्य भक्त होता. राजवैभव असूनही त्याचे मन सतत भगवंतांच्या भक्तीत रमलेले असे. एकदा त्याने आपल्या राज्याची जबाबदारी मंत्र्यांवर सोपवली आणि मलय पर्वतावर जाऊन त्याने कठोर तपश्चर्या सुरुवात केली. दिवस रात्र तो भगवान नारायणाच्या ध्यानामध्ये एवढा तल्लीन झालेला असे की त्याला बाह्य जगाचे भानच उरलेले नव्हते. योगायोगाने त्याच वेळेला मलय पर्वतावर तपस्वी अगस्त्य ऋषी आपल्या शिष्यासह पोहोचले. राजाने त्यांचे आगमन पाहिलेले नव्हते. तो ध्यानामध्ये मग्न, तपश्चर्येमध्ये मग्न होता. त्यामुळे काय झाले की त्यांनी पाहिलेलं नसल्यामुळे त्यांनी अगस्त्य ऋषींचे ना स्वागत केले ना त्यांना योग्य आदर दिला. आपल्याला तर माहिती की आपल्याकडचे ऋषी मुनी क्रोधिष्ठ होते. त्यांना क्षणामध्ये त्यांचा थोडा जरी काही अपमान झाल्यासारखा त्यांना वाटला की ते क्षणामध्ये संतापायचे आणि शाप द्यायचे. त्यांची एवढी तपश्चर्या होती की त्यांचा शाप खरा ठरत असे. अगस्त्य ऋषींनाही काय वाटले की राजाने आपल्या तपाचा, म्हणजे ते तपस्वी होते, त्यांच्या तपाचा आणि आपल्या तपाचा अपमान केला आणि राजेपणाचा त्याला अहंकार निर्माण झालेला होता. त्या अहंकारातून त्याने आपला अपमान केला असं अगस्त्य ऋषींना वाटले. त्यामुळे ते खूप क्रोधित झाले आणि ते म्हणाले, त्या क्रोधातून त्यांनी शाप दिला की तू विवेकशून्य हत्तीसारखा वागलास. हत्तीला विवेक नसतो, हत्ती विचार करू शकत नाही. म्हणून जो माहूत वर बसलेला असतो त्याच्या हातामध्ये अंकुश असतो आणि त्या अंकुशावर तो हत्तीला पाहिजे तसं करायला लावतो, कारण स्वतः हत्ती कुठलाच विचार करू शकत नाही. म्हणून त्याला विवेकशून्य म्हटलेलं आहे. अगस्त्य ऋषींनी त्याला शाप दिला इंद्रद्युम्न राजाला की तू विवेकशून्य हत्तीसारखा वागलास, म्हणून पुढच्या जन्मामध्ये तू हत्ती म्हणून जन्म घेशील. हा शाप ऐकल्यानंतर राजा इंद्रद्युम्नाचे डोळे उघडले आणि त्याला आपली चूक लक्षात आली. त्याने ऋषींची क्षमा मागितली, नम्रपणे त्यांची शरणागती स्वीकारली. तो म्हणाला की मी तपश्चर्येमध्ये, भगवंतांच्या तपश्चर्येमध्ये मग्न होतो आणि म्हणून माझ्याकडून हा अपराध झाला की मी आपली सेवा नाही केली, आपल्याकडे लक्ष दिलं नाही, आपले आदरातिथ्य केले नाही. तेव्हा हे सगळे जाणून घेतल्यानंतर अगस्त्य ऋषींचा क्रोध शांत झाला आणि ते म्हणाले, आता माझा शाप तर व्यर्थ जाणार नाही. कारण ऋषींचा शाप कधी व्यर्थ जात नव्हता, पण ते उशाप पण लगेच द्यायचे, हेही आपल्याला माहिती आहे. म्हणून त्यांनी त्याला उशाप दिला. जेव्हा तू संकटामध्ये, तुझ्यावर एखादं संकट येईल, मोठं संकट येईल आणि त्या संकटामध्ये तू भगवान नारायणांना पूर्ण श्रद्धेने शरणागती स्वीकारून आर्तपणे हाक मारशील, तेव्हा ते येतील आणि या शापातून तुझी मुक्तता करतील. ऋषींचे हे वचन पुढे सत्य ठरले. राजा इंद्रद्युम्न पुढच्या जन्मी गजेंद्र नावाचा हत्ती झाला. ही आहे कथा त्याच्या पूर्वजन्माची, गजेंद्रच्या पूर्वजन्माची. त्याला हत्तीचा देह मिळाला, पण अंतःकरणामध्ये त्याच्या भगवंतांची, विष्णूंवरची श्रद्धा सुप्त रूपामध्ये मात्र जागृत होती.
आता आपल्याला असा प्रश्न पडेल की ज्याने गजेंद्रचा पाय पकडला तो ग्राह किंवा ती मगर ती तरी साधी होती का का ती पण एखादी शापित होती? हा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो. त्याचं उत्तर आहे हो. पुराणे असे सांगतात की तो पण एक शापित जीव होता. आता तो कोण होता? ती मगर कोण होती? आता आपण हे बघूया. पूर्वजन्मी मगर ही जी होती ती पूर्वजन्मीची हू हू नावाचा प्रसिद्ध गंधर्व होता. स्वर्ग लोकातील श्रेष्ठ गायकांमध्ये त्याची गणती होत होती. तो अत्यंत देखणा, कलावंत आणि गुणी गायक होता. परंतु या सगळ्या गुणांमुळे गंधर्व अतिशय आवाज म्हणून आपण बघतो की गायकांना गंधर्व म्हटलेले आहे. आपल्याकडे आता पृथ्वी तलावर कलियुगामधले जेवढे महान गायक होऊन गेले त्या सगळ्या गायकांना गंधर्व म्हटलेले आहे. गंधर्व गान त्यांनी म्हटलेल्या गाण्यांना किंवा ह्याला गंधर्व गाणे म्हणून म्हटले जाते. इतके गंधर्व आवाजामध्ये त्यांचा आवाज एवढा सुंदर असायचा. खरे जे गंधर्व होते वैकुंठामध्ये त्यांना म्हटलं स्वर्ग लोकामध्ये जे गंधर्व होते त्यांचा आवाज अतिशय सुंदर असायचा आणि ते दिसायला देखणे असायचे, गुणी असायचे. पण या हुहू नावाच्या गंधर्वाला या सगळ्या गुणांचा अहंकार झालेला होता. आणि एकदा महान तपस्वी देवल ऋषी नदीमध्ये स्नान करत होते. त्याच वेळी हुहू या गंधर्वाने विनोद म्हणजे चेष्टा करणं म्हणून चेष्टा करण्याला मर्यादा असते. मागे पण मी आपल्याला एका अध्यायामध्ये सांगितलं होतं. एका मर्यादेपर्यंत कोणाची चेष्टा करावी, चेष्टेचा विपर्यास होऊ नये. समोरच्याची चेष्टा करत असताना त्याला दुखावले जाईल अशी कधीही चेष्टा करू नये. हाच प्रकार झाला. हुहू नावाच्या गंधर्वाने चेष्टा म्हणून पाण्याच्या खालून जाऊन देवल ऋषींचा पाय पकडून पाय धरला आणि त्यांना घाबरवले. ऋषींना हा अपमान त्यांचा अपमान सहन झाला नाही. त्यांना लक्षात आले, ते क्षणभर घाबरले आणि त्यांच्या लक्षात आले की या गंधर्वाने आपला पाय पकडलेला आहे. त्यामुळे ते क्रोधित झाले आणि त्यांनी क्रोधाने त्याला शाप दिला की तुझ्या या उद्धटपणामुळे या चुकीच्या चेष्टा करण्याच्या पद्धतीमुळे पुढील जन्मी तू पाण्यामध्ये राहणारा ग्राह किंवा मगर होशील. हा शाप ऐकता क्षणामध्ये हुहूचा अहंकार नाहीसा झाला आणि त्यांनी देवल ऋषींच्या पायावर पडून क्षमा मागितली. त्यावेळेला देवल ऋषी रागीट पण होते आणि करुणामयी पण असायचे. क्षणात ते शांत व्हायचे आणि उशाप द्यायचे. तसंच देवल ऋषींनी त्या करुणेने त्याला उशाप दिला आणि सांगितले जेव्हा भगवान विष्णू स्वतः येऊन तुला स्पर्श करतील तेव्हा तू या शापातून मुक्त होशील. अशा प्रकारे गंधर्व हुहू पुढच्या जन्मामध्ये मगर झाला. ज्या जन्मामध्ये इंद्रद्युम्न राजा गजेंद्र हत्ती झाला त्या जन्मामध्ये हा पण मगर झाला. नियतीने त्याचा सामना गजेंद्राशी घडवून आणला. कारण एकाच वेळेला दोघांना मुक्ती भगवंतांकडून मिळणार होती. कशी असते भगवंतांची लीला बघा. म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की भगवंतांची लीला आपल्याला कळत नाही. काय भगवंतांनी ठरवून ठेवलेले आहे आपल्या नशिबामध्ये हे फक्त त्यालाच माहित असते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की गजेंद्र आणि ग्राह म्हणजे मगर यांचे युद्ध हे केवळ हत्ती आणि मगरीचे युद्ध नव्हते, तर ते दोन शापित जीवांच्या मुक्तीचे निमित्त होते. एकाला अगस्त्य ऋषींच्या शापातून मुक्त व्हायचे होते, एकाला देवल ऋषींच्या शापातून मुक्त व्हायचे होते. भगवानांच्या दिव्य योजनेतूनच त्यांची भेट झालेली होती. हजारो वर्ष चाललेला हा संघर्ष केवळ शिक्षा नव्हती, तर त्या दोघांमधला अहंकार नष्ट करून पूर्णपणे त्यांना शरणागत बनवण्याची ही भगवंतांची लीला होती. गजेंद्राची शक्ती आता पूर्णपणे संपलेली होती. शरीर थकलेले होते, मन निराश झालेले होते, सगळ्या आशा मावळलेल्या होत्या. त्याला स्पष्टपणे जाणवलेले होते की स्वतःच्या बळावर आता या संकटातून माझी सुटका होणार नाही. माझी सुटका आता अशक्य आहे. कुटुंब, नातेवाईक, सामर्थ्य, सत्ता, वैभव हे सगळे काम मर्यादेपर्यंत साथ देतात. सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवावं. या सगळ्याही गोष्टींचा अहंकार बाळगू नका.
एका मर्यादेपर्यंत तुमच्या बरोबर असणार आहे. त्यानंतर फक्त परमेश्वर तुमच्या बरोबर असणार आहे. प्रचंड वेदना सहन करत अजूनही पायाला घट्ट धरून असलेल्या गजेंद्राने आपल्या सोंडेने खूप थकलेला होता. तो पाय त्याचा पकडलेला होता मगरीने. हजारो वर्ष झाल्यानंतर तो शक्ती त्याची क्षीण झालेली होती. अशा वेळेला अशाही क्षणी त्याच्या मनामध्ये भगवत भक्ती निर्माण झालेली होती. पूर्वसंचित त्याचं त्यावेळेला कामाला आलेलं होतं. मनामध्ये सुप्तपणे असलेली भगवत भक्ती आता पूर्णपणे बाहेर आलेली होती. त्याच क्षणी त्या अवस्थेमध्ये गजेंद्रनी सरोवरामधलं एक दिव्य कमळ तोडलं. एक सुंदर दिव्य कमळ तोडलं. सोंडेतून त्यांनी ते आकाशाकडे धरले, उंच धरले आणि संपूर्ण समर्पण भावाने त्याने श्रीहरीला आर्तपणे हाक मारली. तो म्हणाला, हे जगाच्या पालन करत्या, ह्या अनाथाच्या नाथा, हे सर्व जीवाच्या हृदयात वास करणाऱ्या परमात्म्या, माझे सर्व सामर्थ्य आता संपलेले आहे. मी पूर्णपणे तुला शरण आलेलो आहे. माझे आता रक्षण कर. अतिशय सुंदर ही प्रार्थना आहे. मी आता आपल्याला याच्याबद्दल पुढे सांगणार आहे की ही गजेंद्र मोक्ष प्रार्थना जी आहे ती केव्हा म्हटली जाते, मी आता आपल्याला पुढे सांगणार आहे. अतिशय सुंदर प्रार्थना आहे ही. खूप मोठी गजेंद्र मोक्ष, गजेंद्र स्तुती म्हणून ही प्रार्थना म्हटली जाते, आजही म्हटली जाते. म्हणजे मला ही म्हणताना देखील माझ्या पण डोळ्यातून एक क्षण अश्रू बाहेर आले. हीच प्रार्थना पुढे गजेंद्र स्तुती म्हणून प्रसिद्ध झालेली आहे. श्रीमद भागवताच्या अष्टम स्कंधातल्या 3ऱ्या अध्यायामध्ये ही स्तुती अत्यंत सविस्तरपणे लिहिलेली आहे. तिचं वर्णन केलेलं आहे. अत्यंत सुंदर ही स्तुती आहे. तुम्हाला जर ही ऐकायची असेल सगळ्यांना तर युट्यूबवर गजेंद्र स्तुती म्हणून तुम्ही सर्च करा आणि ही रोज ऐकावी असे पुराणामध्ये सांगितले गेलेले आहे. वैष्णव परंपरेमध्ये आजही अनेक भक्त तिचे श्रद्धेने पठण करतात. मी आत्ताच आपल्याला सांगितलं. अशी मान्यता आहे, मी यासाठी आता आपल्याला पुढे सांगणारच आहे, अशी मान्यता आहे की संकटाच्या काळामध्ये जर कुठलीही संकट तुमच्यावर जर आली, शारीरिक, आर्थिक, मानसिक कुठलंही संकट जर आलं तर त्या काळामध्ये गजेंद्र स्तुतीचे स्मरण केल्यामुळे मनाला धैर्य, श्रद्धा आणि भगवंतांवरचा आपला विश्वास अढळ होतो आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग या ना त्या रूपाने भगवंत दाखवतात. भगवान श्रीहरींनी आपल्या भक्ताची ही आर्त हाक ऐकताच एका क्षणाचाही विलंब केला नाही. वैष्णव परंपरेमध्ये याचं मी बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटेल की वैष्णव परंपरा असं ही नेहमी का म्हणते, तर काही गोष्टी वैष्णव परंपरेमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे या गोष्टींचं. म्हणून बऱ्याच वेळेला याचा उल्लेख मला वैष्णव परंपरा म्हणून करावा लागतो. वैष्णव परंपरेमध्ये अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी याचं वर्णन येतं. मी आता आपल्याला सांगते, खरंच खूप शांतपणे मन लावून हा भाग ऐका. खूप सुंदर आहे हा गजेंद्र मोक्ष. हा अवतारच भगवंतांचा श्रीहरी अवतार खूप सुंदर अवतार आहे. ज्या वेळेला गजेंद्रांनी आर्तपणे भगवंतांची प्रार्थना केली, भगवंतांची स्तुती केली आणि त्यांना आर्तपणे करुणेने हाक मारली, त्यावेळी श्रीहरी भगवान विष्णू वैकुंठामध्ये लक्ष्मी बरोबर विराजमान होते. पण भक्त संकटात असल्याचे कळताच ते इतक्या वेगाने उठले की त्यांना पायामध्ये पादत्राणे घालण्याचे देखील लक्षात आले नाही. त्यांचं ते पितांबर देखील त्यांना सावरायचं भान नाही उरलं. त्यांचा शेला खाली गळून पडला. इतक्या त्वरेने ते निघाले, म्हणजे उसंत देखील त्यांनी घेतली नाही. त्यांना जशीही ती हाक त्यांच्या कानावर पडली ते एका क्षणामध्ये उठले. काही परंपरामध्ये असे पण वर्णन येते की त्यांनी गरुडाची देखील वाट बघितली. कारण प्रत्येक वेळेला आपण बघतो की भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन त्या ठिकाणी पोचतात. पण इथे गजेंद्राच्या हाक मारण्यामधली आर्तता त्यांना ती मनाला एवढी जाणवली की त्यांनी गरुडाची देखील वाट बघितली नाही.
आणि ते अक्षरशः पळत निघाले, असे वर्णन काही पुराणामध्ये केले जाते. पण काही जण काय करतील, की आता बऱ्याच वेळेला असं होतं की काही जण खूप वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात. प्रत्येक वेळेला त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. शब्दशः अर्थ घेण्याच्या पेक्षा याच्या मागचा भाव समजून घ्या. या भाचा संदेश असा आहे की भगवंताला जर तुम्ही अर्थपणे हाक मारली तर भगवंत एका क्षणाचाही विलंब करत नाहीत आणि तुमच्यापर्यंत धावत येतात, तुमचे संकट निवारण करण्यासाठी, तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी. हा याचा भाव अभिप्रेत आहे. शब्दशः लगेच म्हणू नका, आता चप्पल कशी घातली नाही, पितांबर कसं नाही सावरलं, शेला कसा पडला, असा याचा अर्थ घेऊ नका. याच्यातला भाव फक्त बघा. त्यानंतर भगवान गरुडावर आरूढ होऊन क्षणार्धात त्रिकुट पर्वतावरील त्या सरोवराजवळ पोहोचले. त्यांचे जसेही आगमन झाले, तो परिसर सगळा तेजोमय झाला. देव, ऋषी, सिद्ध, गंधर्व आणि चारण हा प्रसंग बघण्यासाठी, कारण त्यांना लक्षात आले दोघांची मुक्ती होती, दोघांची शापातून मुक्ती होणार होती, आणि हा प्रसंग पाहण्यासाठी सगळे जण तिथे जमले. भगवंतांनी एका क्षणात परिस्थिती ओळखली. त्यांनी आपल्या हातातील दिव्य सुदर्शन चक्र सोडले आणि त्या चक्राने मगरीचे ग्राहाचे मस्तक छेदले आणि त्याच क्षणी ग्राहाचा म्हणजे मगरीचा शाप पूर्णपणे संपला आणि तो पुन्हा त्याच्या मूळ रूपामध्ये कुहू गंधर्व या स्वरूपामध्ये प्रगट झाला. त्याने भगवंतांना दंडवत घातला, त्यांची स्तुती केली आणि तो कृतज्ञतेने परत स्वर्ग लोकाकडे निघून गेला. त्यानंतर भगवंतांनी गजेंद्राच्या मस्तकावर प्रेमाने कृपा हस्त ठेवला. त्या दिव्य स्पर्शाने त्याचाही शाप संपला. हत्तीचा देह सोडून तो पुन्हा आपल्या पूर्वजन्मातील दिव्य स्वरूपामध्ये प्रगट झाला. त्याने भगवानांनी राजा इंद्रद्युम्नाला मोक्ष प्रदान केला आणि त्याला आपल्या परमधामामध्ये स्थान दिले. हा प्रसंग केवळ 2 जीवांच्या मुक्तीचा नव्हता, तो संपूर्ण मानव जातीला शरणागतीचे अमूल्य तत्वज्ञान शिकवणारा दिव्य प्रसंग होता. गजेंद्राला मोक्ष प्राप्त झाला, ग्रहालाही शापमुक्ती मिळाली आणि भगवान श्रीहरी पुन्हा वैकुंठामध्ये परतले. परंतु या कथेचा शेवट इथेच नाही होते, उलट इथूनच खरे तत्वज्ञान सुरू होते. ते तत्वज्ञान मी आपल्या समोर आता मांडत आहे. मी प्रयत्न करत आहे की प्रत्येक कथेतून काही तत्वज्ञान आपल्या समोर आणण्याचा. श्रीमद भागवत महापुराणातला हा प्रसंग केवळ हत्ती आणि मगरीच्या युद्धाची कथा नाही, तर मानवी जीवनाचे गूढ उलगडणार एक महान आध्यात्मिक तत्वज्ञान आहे. खूप समजून घ्यायला प्रचंड आपलं पुराण अवघड आहे, शांतपणे आपल्याला समजून घ्यावं लागतं. खूप आपल्यासाठी उपदेश आणि तत्वज्ञान पुराणाने दिलेलं आहे. या कथेतला सरोवर म्हणजे काय? आपला संसार. या संसारामध्ये प्रत्येक जीव सुख, वैभव आणि आनंदाच्या शोधामध्ये रममाण झालेला असतो, आपण पण झालेला असतो. गजेंद्र म्हणजे काय? गजेंद्र म्हणजे मनुष्य किंवा जीवात्मा, ज्याला आपल्या शरीराचे, बुद्धीचे, संपत्तीचे, कुटुंबाचे, पदाचे आणि सामर्थ्य वाटते, गर्व होतो आणि अहंकार वाढतो. ग्राह म्हणजे काय? म्हणजे मगर म्हणजे काय? तर काळ, मृत्यू आणि आपल्या मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सरी हे विकार म्हणजे मगर आहे. हे विकार संधी मिळताच मनुष्याला आपल्या तावडीमध्ये पकडतात. आपण बघतो की नाही? म्हणजे आता खरंच विचार करा, मी ज्या वेळेला आपल्याला सांगेन ना, त्या वेळेला ते प्रसंग जे तुमच्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत, ते प्रसंग त्या व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला यातला खरा अर्थ समजून येईल आणि त्यातून आपली सुटका करणे कठीण होते. ज्या वेळेला हे विकार रूपी मगर आपल्या त्यांच्या मगरीच्या तावडीमध्ये आपण सापडतो,
त्यावेळेला त्यातून आपली सुटका खरेच अवघड जाते. गजेंद्रला वाचवण्यासाठी त्याचा संपूर्ण कळप प्रयत्न करतो. शेवटी ते सगळे असह्य होतात हे आपण बघितलं. याचा अर्थ काय आहे? आपल्या जीवनाशी निगडीत अर्थ काय आहे? तर जीवनातली काही संकटे, विशेषतः मृत्यूच्या अंतिम क्षणी, कोणतेही नाते, संपत्ती, सत्ता, शरीराचे बळ आपल्याला वाचवू शकत नाही. प्रत्येक जीवाला तो शेवटचा प्रवास एकट्यानेच करावा लागतो. आणि त्यावेळेला तुमच्या बरोबर कोण असते, तुम्हाला आधार कोण असतो, तो शेवटचा प्रवास तुम्हाला करायचा असतो. त्यावेळेला फक्त तुम्हाला आधार असतो परमात्मा. गजेंद्रांनी भगवंतांना अर्पण केलेले कमळ म्हणजे एक फूल नाहीये फक्त, ते त्याच्या पूर्ण शरणागतीचे, अहंकाराच्या त्यागाचे, निष्कपट भक्तीचे प्रतीक आहे. ज्या क्षणी त्यांनी मीपणा सोडला आणि स्वतःला संपूर्णपणे भगवंतांच्या चरणी अर्पण केले, त्या क्षणी त्याच्या मुक्तीचा मार्ग उघडा झाला. म्हणूनच ही कथा आपल्याला हे सांगते, संसारात राहा, सगळी कर्तव्य पार पाडा, पण संसारामध्ये अडकू नका. कर्तृत्वाचा अभिमान न बाळगता प्रत्येक यश आणि प्रत्येक श्वास भगवंतांना अर्पण करा. याच ठिकाणी भगवंतांचा अजून एक, भगवंतांचे अनेक रूप आहेत, अनेक गुण आहेत. भगवंतांचा या श्रीहरी अवतारातला एक अद्वितीय गुण म्हणजे भक्तवत्सलता, भक्ताच्या प्रती असलेलं त्यांच्या मनातलं प्रेम. भगवान विष्णूंनी अनेक अवतार राक्षसांचा संहार करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी घेतलेले आहेत. पण गजेंद्र मोक्षाचा हा प्रसंग खूप वेगळा आहे. येथे भगवान कुठल्याही युद्धासाठी आलेले नाहीत. आपण बघितलं, कोणाशीच युद्ध नाही केलेलं किंवा कुठल्या दुष्टाचा नाश पण करण्यासाठी आले नाही. ते फक्त भक्ताच्या आर्त हाकेला प्रतिसाद देण्यासाठी म्हणून आले. म्हणून हा प्रसंग, हा अवतार भगवंतांच्या करुणेचा आणि भक्त प्रेमाचं सर्वोच्च उदाहरण मानला गेलेला आहे श्रीमद भागवतामध्ये. वैष्णव परंपरेमध्ये असे वर्णन येते की भक्त संकटात असल्याचे कळताच भगवान एका क्षणाचाही विलंब न करता निघतात. ते वेगाने निघाले, म्हणजे मी आता आपल्याला म्हटलेले की ते इतके वेगाने निघाले की त्यांनी पायात पादत्राणे घातले नाहीत, पितांबर चावरायचा त्यांच्या मनात विचार आला नाही, त्यांचा शेला गळून पडला, त्यांनी गरुडाची देखील वाट बघितली नाही. इतक्या आतुरतेने, इतक्या गडबडीने ते निघाले की मला आता माझ्या भक्ताला सोडवायचा आहे, तो आता पूर्णपणे गलितगात्र झालेला आहे, तो मला पूर्णपणे शरण आलेला आहे. यातूनच आपल्याला एक संदेश मिळतो की भगवान आपल्या भक्ताच्या प्रेमाने एवढे बांधलेले आहेत. तुम्ही जर त्यांना प्रेमाने बांधून टाकलं ना, तर भगवंत तुमच्याजवळ कायम स्वरूपी राहतात. पण खऱ्या मनाने भगवंतांना प्रेमाने बांधून का, खऱ्या प्रेमाने, दिखाव्याचं प्रेम करू नका, लोकांना दाखवण्यासाठी नाही, मी भगवंतावर किती भक्ती करतो, भगवंतावर किती भक्ती करते, किती श्रद्धा आहे, दिखाव्यासाठी नाही. तुमच्या मनातून ती श्रद्धा, मनातून प्रेम येऊ द्या, तर भगवंत तुमच्या जवळ असतात. भक्तांची निष्कपट हाक, तुम्ही जर प्रेम त्यांच्यावर मनापासून केलं तर तुमची हाक त्यांच्यापर्यंत क्षणात पोहोचते. या सत्याची पुष्टी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत देतात. ते म्हणतात, जे भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतात आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतात, त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी मी स्वतः घेतो. यामुळेच गजेंद्र मोक्षाचा प्रसंग वैष्णव परंपरेत शरणागतामधला सर्वोच्च आदर्श मानला जातो. श्रीहरी अवतार आपल्याला काय शिकवतो? पहिला आपल्याला शिकवण, त्याच्यातून आपल्याला 4 शिकवणी मिळतात. पहिलं, अहंकाराचा शेवट निश्चित असतो. शरीराचे बळ, संपत्ती, सत्ता, विद्वत्ता याचा अभिमान कायम टिकत नाही. दुसरं, संकटे नेहमी शिक्षा नसतात, अनेकदा ती आत्मजागृतीची साधने असतात. दुःखामुळेच माणूस ईश्वराकडे वळतो. तिसरं, खरी भक्ती म्हणजे केवळ पूजा, व्रत किंवा विधी नव्हे. मी नेहमी आपल्याला हेच सांगते, प्रत्येक परिस्थितीत भगवंत माझ्या बरोबर आहेत.
हा अढळ विश्वास म्हणजे खरी भक्ती, खरी पूजा आहे. चौथं, भगवंत कधीही भक्ताला विसरत नाहीत. आपली नेहमी तक्रार असते, भगवंत मला विसरले, भगवान मला विसरले. भगवंत विसरत नाहीत. त्यांच्या कृपेची वेळ वेगळी असते, पण ते भक्ताला अंधारात कधीही सोडत नाहीत. आजच्या आधुनिक कलियुगातल्या लोकांसाठी, आधुनिक जगासाठी मी एक आपल्याला संदेश सांगते. आजचा माणूसही गजेंद्रासारखा अनेक संकटामध्ये अडकलेला आहे. फरक फक्त इतकाच आहे की आजची मगर पाण्यात नाहीये, तर ताणतणाव, स्पर्धा, लोभ, व्यसन, चिंता, असुरक्षितता, अहंकार आणि मोह यांच्या रूपाने आपल्या जीवनाला घट्ट पकडून बसलेली आहे. आणि या सर्वातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला गजेंद्रने दाखवून दिलेला आहे. दररोज काही काळ भगवंतांचे नामस्मरण करा की हो. काय हरकत आहे सांगा ना मला, एवढ्या 24 तासातले थोडासा वेळ भगवंतांचे नामस्मरण करण्यामध्ये घालवा ना. शांतपणे कुठेही बसा, नामस्मरण करा. सुखामध्ये नका अहंकार करू, दुःखामध्ये श्रद्धाही सोडू नका. दुःख आलं की श्रद्धा सुटते. मी एवढं देवाचं करते किंवा करतो, देव काही माझ्या मदतीला धावत नाही, माझ्यावरची संकटाची मालिका काही संपत. नका श्रद्धा सोडू, त्याच्यावर श्रद्धा ठेवा, तो यातूनही मार्ग बाहेर काढेल. संकट आले की घाबरण्याच्या ऐवजी त्याची प्रार्थना करा. आपल्या प्रत्येक यशाचे श्रेय भगवंतांना द्या, त्याच्यामुळेच तुम्हाला हे सगळं यश मिळतं. जीवनामध्ये कितीही मोठे झालात तरी नम्रता सोडू नका. जो मनुष्य ह्या सगळ्या प्रकारांनी वागतो ना किंवा जगतो, त्याच्यावर भगवंतांची कृपा अगदी होणार म्हणजे होणार. गजेंद्र मोक्षाचा हा दिव्य प्रसंग श्रीमद भागवताच्या महापुराणाच्या अष्टम स्कंदामधला दुसरा, तिसरा आणि चौथा अध्याय आहे. ज्यांना मी प्रत्येक वेळेला सांगते याच्यासाठी की कधी तुम्हाला घरी भागवत वाचायची इच्छा झाली तर त्या अध्यायामध्ये ते भाग तुम्हाला पटकन लक्षात येतील. याशिवाय विष्णू पुराण, हरिवंश आणि इतर अनेक वैष्णव ग्रंथांमध्ये देखील या प्रसंगाचा उल्लेख आढळतो. भगवान श्रीहरी अवतार आपल्याला अजून एक अमूल्य संदेश देतो. भगवंतांसाठी भक्तांचा जन्म, जात, रूप, संपत्ती किंवा सामर्थ्य महत्वाचं नाही. त्यांच्या हृदयातलं निष्कपट प्रेम आणि पूर्णपणे शरणागती भगवंतांना महत्वाची आहे. म्हणूनच संत महात्मे, ऋषी मुनी सांगतात, देवाला कुठल्या मोठ्या यज्ञाची गरज नाहीये हो, त्याला हवंय तुमचं फक्त निष्कपट हृदय. आणि याच महत्वाच्या संदेशासह आजचा आपण हा श्रीहरी अवताराचा दिव्य भाग इथेच संपवत आहोत. उद्या दुसऱ्या भागासहित मी आपल्या समोर येणार आहे. तोपर्यंत श्री हरये नमः. बाकी सगळे श्रीकृष्ण अर्पणमस्तु. ओम नमो नारायणाय.